मुलींचा जन्म इतकाही स्वस्त आहे का? अजून तर मला खूप फुलायचं होतं ग आई. सुकणं तर खूप दूरची गोष्ट होती ग आई. असं म्हणणाऱ्या त्या केविलवाने मुलीचा आज चेहरा डोळ्यासमोर दिसतो. काय चूक होती हो त्या मुलीची की आज तिला आपलं आयुष्य संपून गेलं. खेड तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणीचा अगदी निर्घुण खून करण्यात आला. दुसऱ्या दिवशी मोठ्या बहिणीचा साखरपुडा होता. कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरलाय. दुसऱ्या दिवशी मोठ्या बहिणीचा साखरपुडा असल्याने सर्व कुटुंब अगदी आनंदात होतं. मात्र छोट्या मुलीचा खून झाल्यामुळे कुटुंबावर प्रचंड प्रमाणात दुःखाचा डोंगर कोसळलाय. ही खरंच एक लाजिरवाणी गोष्ट आहे. मुलींना जन्म द्यायचा की नाही, आज हा प्रश्न एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून मला पडलाय. अशा असंख्य माता बहिणींना पडलाही असेल. राजगुरुनगर शहरातील मांजरेवाडी तालुका खेड येथील महाविद्यालयीन तरुणीचा अगदी निर्घुण खून करून तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रालगत मिळून आला होता. अपेक्षा वसंत मांजरे, वय 17, राहणार मांजरेवाडी, तालुका खेड असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेबाबत एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दिनांक 11 रोजी राजगुरुनगर येथे नेहमीप्रमाणे सकाळी शिक्षणासाठी आली होती. ती दुपारी घरी न परतल्यामुळे घरातील लोकांनी मिसिंगची खेड पोलीस तक्रार दिली होती. शनिवारी दिनांक 12 रोजी दुपारी भीमा नदी काठी तिचा मृतदेह आढळून आला. सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत सापडून आली. पीडित तरुणीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमा आढळून आल्या. अगदी दुष्कर्म तिच्यासोबत करण्यात आलं होतं. या घटनेबाबत गावातील एका संशयित तरुणाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून तरुणीचा खून झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी सांगितले. त्यानंतर सूत्र इतक्या जलद गतीने आणि चौकशीसाठी ज्या तरुणाला ताब्यात घेतले होते त्या तरुणाने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे. आपल्याच परिचयातील व्यक्ती जी गावामध्ये राहते, आपल्या आजूबाजूलाच आपले असंख्य गुन्हेगार असतात, ज्यांच्यासोबत आपण अगदीच रोजच्या दृष्टीने त्यांच्याशी आपले हावभाव, भेट, बोलणं या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे आज हा प्रश्न उद्भवतोय की विश्वास हा कोणावर ठेवायचा किंवा नाही ठेवायचा. तर ही मुलगी जी आहे ती कॉलेजला येत असताना तिच्या गावातीलच एक व्यक्ती जी तिला मदत लिफ्ट करण्याच्या बहाण्याने घरी सोडतो. गावाकडे जाण्यासाठी मी जात आहे, तू येत आहेस का, अशी तिला वाच्यता केली असता ओळखीची व्यक्ती आहे, गावातीलच आहे म्हणून, परिचयाची व्यक्ती आहे म्हणून त्या मुलीने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या गाडीवर बसून ती गावाकडे निघाली. पण तिला माहीतच नव्हतं की आपली ही वाट ही आयुष्याची शेवटची वाट असणार आहे. ती बिचारी विश्वासाच्या झोतामध्ये त्याच्यासोबत निघून गेली आणि तोच तिचा गर्दनकाळ ठरला. शेवटी तिला गावाकडच्या दिशेने गावी घरी न सोडता त्या नराधमाने तिला दुसऱ्याच दिशेने कुठच्या तरी शेतामध्ये नेऊन निर्जन स्थळी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. खरंच ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आपली ही मुलगी, आपली ही बहीण, आपली ही आई अशा असंख्य नात्यांसोबत जोडली जाणारी ही माणसं असं दुष्कर्म जेव्हा करतात तेव्हा त्यांना या नात्यांचा विसर कसा काय पडतो हा देखील एक प्रश्न उपस्थित राहतो. आजचा सुसंस्कृत समाज आपली मायभूमी ही शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानामध्ये वाढलेली, तरी पण देखील आज आपल्या समाजामध्ये या घटना का होतात हा मोठा प्रश्न खरं तर उभा राहिला आहे. तर अशा या मुलीचा अगदी गर्दनकाळ म्हणजे तिच्या गावातीलच एक परिचयाची व्यक्ती ठरला. त्या मुलीची काय चूक, जिचं भविष्य, जिचं आयुष्य हे फुलायच्या आधीच त्याने उद्ध्वस्त केलं. सुकणं तर खूप दूरची गोष्ट होती. तिला साधं फुलू देखील दिलं नाही. शिक्षणाचे स्वप्न घेऊन ती कुठेतरी स्वतःच्या हिमतीवर पुढे मोठं होण्याचा प्रयत्न करत असताना तिचे पंख कुठेतरी छाटण्यात आले. असंख्य अशा मुली आहेत की आईवडिलांना या अशा घटनांमधून मुलींना जन्म द्यायचा की नाही, मुलींना शिक्षण द्यायचं की नाही, शिक्षणासाठी मुलींना बाहेरगावी पाठवायचं की नाही, अशा असंख्य प्रमाणात पालकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. तर अशा या घटना समाजामध्ये किती दिवस सुरू राहणार आहेत? या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत. हा जो आरोपी आहे त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे, पण गुन्ह्याची कबुली दिली, त्याला शिक्षा होईल, त्याला फाशी होईल किंवा नाही होईल ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण त्या मुलीची काय चूक हा आज मला प्रश्न समाजाला विचारायचा आहे.
की त्या मुलीची चूक काय, आज तिला तिचं संपूर्ण आयुष्य संपवावं लागलं, तिच्या आई वडिलांना आजी परिस्थिती ओढावली असेल, त्यांची यामध्ये काय चूक. तर खरंच निशब्द अशी ही घटना आहे. अगदी म्हणजे मला असं वाटतं की आपल्या भारतीय संविधानात ही घटना कुठेतरी लाजिरवाणीच आहे. आणि आपल्या भारतामध्ये ह्या घटना अशा वारंवार का घडतात, तर याच्यावरती विचार करण्याची प्रशासनाला खूप गरज आहे. कारण की कुठेतरी ऍक्शन ही आपल्याकडे कुठेतरी ह्याच्यावरती जी काही शिक्षा पद्धती आहे आपल्या समाजाची, आपल्या कायद्याची, तर ती कुठेतरी कमी पडते असं वाटतं. म्हणून या घटना वारंवार समाजामध्ये घडतात. तर या घटना कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजे. या घटना थांबण्यासाठी कुठेतरी ऍक्शन मोड पद्धत ही कुठेतरी फास्ट जलद गतीने होण्याची गरज आहे. माझ्या तर दृष्टीने एक आई म्हणून मला असं वाटतं की जर त्या गुन्हेगाराने जर त्या व्यक्तीने त्याची गुन्ह्याची कबुली दिली तर त्या व्यक्तीला पुढे जाण्याचा किंवा कोर्टात त्याची केस दाखल करण्याचा ह्या सगळ्या प्रोसेसची कायद्याने दखल घेण्याची काहीही गरज नाहीये. जर त्या व्यक्तीने गुन्हा केला आणि त्याची कबुली जर तो क्षणभरात त्याने जर ती दिली आहे तर त्या व्यक्तीला त्या क्षणी शिक्षा होणं हे खूप गरजेचं असतं. आणि समाजामध्ये जेव्हा ह्या घटना संपूर्ण समाजासमोर त्या व्यक्तीला शिक्षा देण्याची, फाशी देण्याची शिक्षा होईल, त्याच वेळेस कदाचित या घटनांना कुठेतरी आवर घालेल. ह्या घटना आता मला माहित नाही त्या आरोपीला शिक्षा कधी होईल, पण तो जो काळ आहे त्याला त्या जगण्याचा अधिकार का द्यायचा. जो ठराविक काळ त्या कायद्याने दिला आहे तो कायदा तो देतो, ती केस पुढे चालते. त्यानंतर 2 वर्षाने 2 महिन्याने 6 महिन्याने जे काही काळानंतर त्याला ती शिक्षा होणार आहे तो काळ तरी त्याच्यासाठी का द्यायचा. त्याने जर एका मुलीच्या आयुष्याचा क्षणाचा विचार न करता तिचं आयुष्य संपवलं तर त्याला देखील जगण्याचा अधिकार का ठेवायचा. तर असे दुष्कर्म हे थांबण्यासाठी एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मला समाजाला एक विनंती आहे की या गोष्टी ह्या आपल्या कायद्यासाठी प्रबळ अशा कायदा आपल्या भारतामध्ये होण्याची खूप गरज आहे. आपल्या महाराष्ट्रात तरी या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे असं मला वाटतं. तर या घटना कुठेतरी थांबाव्या असं मला वाटतं. त्याच्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल याची काळजी तुम्ही घ्याल असं मला नक्कीच वाटतं. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं. मी फार काही बोलत नाही कारण की मी खरंच अगदीच निशब्द झालेली आहे की एक आई म्हणून मुलींना जन्म द्यायचा की नाही हा प्रश्न माझ्यासारख्या असंख्य माता भगिनींना निर्माण होतो. अशा घटना ऐकल्यानंतर की मन सुन्न होतं आणि खरंच निशब्द व्हायला होतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या व्हिडिओला इतका शेअर करा की तो इतरांपर्यंत पोहोचून प्रत्येकाच्या मनामध्ये तळमळ निर्माण झाली पाहिजे की खरंच ह्या घटना खरंच किती वाईट आणि याचा परिणाम आई वडिलांवरती, समाजावरती खरंच किती वाईट पद्धतीने होतो.